तर बातमी आहे सांगलीतनं धर्मांतरासाठी येणाऱ्यांचं जो कोणी सैराट करेल त्याला 11 लाखांचं बक्षीस जाहीर करा असं म्हणत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी वादग्रस्त विधान करून दिले। सांगलीच्या ऋतुजा राजगेच्या आत्महत्येनंतर पडळकर यांनी हे विधान केले। या जिल्ह्यातल्या अंगणवाडी ताई, या जिल्ह्यातल्या आशा वर्कर ताई, या सगळ्यांना माझी हात जोडून विनंती आहे, तुमच्याकडे जर तुमचा वापर करण्याच्या दृष्टिकोनातून असे कोण धर्मांतरित करणारे मशिनरी हे तुमच्या संपर्कात आले तर त्यांची नावं आम्हाला कळवा। गावात आता कुठेही दिसला ठोकून काढा। आता आपण बैलगाड्याच्या शर्यती लावतो, लोक बक्षीस लावतात 5 लाख रुपये, 3 लाख रुपये दुसरा नंबर, 2 लाख रुपये तिसरा नंबर, 1 लाख रुपये चौथा नंबर, 50,000 पाचवा नंबर। आता तुम्ही बक्षीस अशी लावा, गावात कोण धर्मांतरण करायला आला त्याला ज्याला ठोकून काढेल त्याला 5 लाख रुपये, दुसऱ्याला ठोकून काढेल त्याला 4 लाख रुपये, तिसऱ्याला ठोकून काढेल त्याला 3 लाख रुपये, आणि ज्याला पूर्ण त्याचा सैराट करून टाकेल त्याला 11 लाख रुपये।